परिसरातील सर्व गावांमध्ये कन्या दिन मोठ्या उत्साहाने यशस्वीरित्या साजरा करण्यात आला। छायाचित्र सलीम कुरेशी शिवणा। दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी बुधवारी माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्या संकल्पनेतून मराठी नववर्षाच्या निमित्ताने कन्या दिन सर्व गावांमध्ये आरोग्य विभाग, महिला बाल विकास विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहाने यशस्वीरित्या साजरा करण्यात आला। विशेषतः पालोद गावात ग्रामपंचायत समोर कन्या दिन व एक दिवस ग्रामस्थांसोबत ग्राम दरबार आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात माननीय तहसीलदार संजय भोसले साहेब, गट विकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड रत्नाकर पगार साहेब व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान पठाण, सरपंच श्रीमती नसीम बेग नासिर खान पठाण व उपसरपंच मच्छिंद्र पालोकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश शिंदे, ग्रामसेवक जयदीप सुरवसे इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजा बागस्वार वली यांच्या उर्सास कावडीनं सुरुवात। शहर प्रतिनिधी इक्बाल शेख पैठण इथं ढोरकीन इथं हजरत राजा बागस्वार वली यांच्या उर्सास मंगळवारपासून दिनांक 1 रोजी कावडीनं सुरुवात झाली आहे। यामध्ये परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांनी कावडीनं 7 नगराचं पवित्र जल आणलं। बुधवार दिनांक 2 रोजी सकाळी मानाच्या कावडीसह शेकडो कावडीनं जलाभिषेक करण्यात आला। तसेच रात्री संदल मिरवणूक झाली। तर गुरुवार दिनांक 3 रोजी मुख्य उरूस, रात्री छबिना मिरवणूक, शोभेची दारू, शुक्रवारी कुस्ती सामना रंगणार आहे। यामध्ये कुस्ती इनाम 21 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंत व राजकेसरी पुरस्कार देण्यात येईल। यासाठी कुस्ती मल्लांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे। यामध्ये पंचांचा निर्णय अंतिम राहील। शनिवारी सायंकाळी कव्वाली मुकाबला कार्यक्रम होणार आहे। उर्सात सर्व व्यापारी बंधूंनी आपापली दुकानं आणून यात्रेची शोभा वाढवावी असं आवाहन समस्त गावकरी व पंच मंडळ ढोरकीन यांनी केलं आहे। राजा बागस्वार दर्गा परिसरात मुजावर पुजारी, मदन शेख, अमजद शेख आदी परिश्रम घेत आहेत। दरम्यान पैठण MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राहुल मोहतमल, संदीप कोलते, करतार सिंग सिंघल, कृष्णा उगले, पोलीस पाटील अनिल बोदाडे आदींनी बंदोबस्त केलाय।